नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचा सगळ्यांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजचं व्लॉग आपण चालू करतो संध्याकाळी, त्याच्यामुळे सगळ्यांका शुभ संध्याकाळ. तर मी मांगराकडे यायला माझी नजर पडली ती काजीच्या झाडावर. तर या कलमी काजीचं झाड असा माझ्या मम्मी पप्पाने लावलेला. तर बघू शकता एका काजी धरलेल्या असतात. हे सर मोहरा बारकी बारकी फकासुद्धा येतात. हे बघा, अजून पिकाक नाही आहेत. म्हणजे अर्थातच तुम्ही बघू शकताय बहुतांश भागांमध्ये कोकणातलं रान आपलं उन्हाळी जो असताना तो चालू झालेला असा. आता येताना आम्ही बघितलं ना, तर कर्नांका पण फुलं इल्लेली होती. करवंदा, परत काजू, आंब्यांका पण छोटी छोटी तोरा लागलेली असत. आता काजी तर तुम्ही बघितलं असत. फणसही लागतं. तर फणस जून झाल्यानंतर आपण कापे रसा असे 2 प्रकार असतात ते खातो आणि शाकाही खातो. पण ह्या व्यतिरिक्त फणसापासून एक आपण भाजी गावता. तर ती काय असं ह्याच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतलो. तर चला मग मंडळींनो, आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया. तर मंडळी, आता आमच्या ना थांबा दाखवते. ह्यो मांगर असा आणि मांगराच्या हडे हिसर एक वापली असा आणि ह्या आता काजीचं झाड असा जा माझ्या मम्मी म्हणजे आईन आणि पप्पानी लावलेला असा. तर एका काजी लागलेल्या असतात आणि हिसर आमचं ना, आणि हिसर नाही हे जी जागा दिसता ना, हिसर आमचं सगळ्यांचं जुनं मांगर होतं. भाऊ आजांचं, श्री आजोबांचं, परत तात्या आजांचं आणि आमचं असं 4 भावंडांचं चौघांचं मांगर होतं. पण तो खूप जुनं होतं, त्याच्यामुळे तो पडला. नंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आपले मांगर बांधलं. तर ह्या जैसर आंब्याचं झाड असतं त्या बहुतेक झाडी असा म्हणजे पायरीचा वगैरे नाही. आणि समोरच ना हिसर पायरीचा आंब्याचं झाड होता. पण त्या खूप वर्ष झाले, त्या जुना होता, आमचा सगळ्यांचा वाटाचा होता. पण त्या नंतर त्या फांदे तुटाक लागले आणि मराक लागला. पण एक डोळं राहिलेलं, त्याच्यामुळे ते का आता नवीन फांद्यात त्या पालवी फुटली आणि त्याच्या समोरच ना फणसाचं झाड असा. तर मी तुमका दाखवते आहे तो प्रकार पण दाखवते फणसाचं. ह्या बघा आता झाड, आंब्याचं झाड आणि सरच ह्या फणसाचं झाड मंडळी. ह्या असं तर फणसाचं झाड. तर मंडळी ह्या खालतीच घसा कितके बरं तुमका फणस दिसतात ना. तर जेव्हा ना फणस आता हे फणस जून जातले, तर ह्या फणसाचं ना रसाळ फणसाचं झाड असता म्हणजे रसाळ वगैरे येतलेत. आणि तुम्ही बघू शकता बाहेरनं काटे पण आतमधनं आपल्याला एकदम गोड पदार्थ गावतात. तसंच माणसाचं पण आहे, बाहेरनं जरी त्याचं स्वभाव तिरकट असला तरी मन साफ आहे प्रत्येकाचा. तर हे जे फणस असतात ना हे मोठे होतात. आता साधारणतः आता येत्या काही महिन्यांमध्येच ना फणस मोठे जून जातले. जून झाल्यानंतर आपल्याला शाक गावता. पण ही आपण जी भाजी करतो ना ती मुळात शाक नाही असा. तर हे का नाही कोवळं असा, म्हणजे एका कोवळं असल्यामुळे आमच्या भागात काय उतलं जातं माहिती, कोरो असा म्हणला आता. त्याच्यामुळे आज आपण फणसाच्या कोऱ्याची भाजी करतलो मंडळी. तर नक्की रेसिपी बघा. आता ह्यो घराकडे काढून घेऊन जाते. त्यानंतर आम्ही रात्रीच्या जेवणाक कोऱ्याची भाजी करतलो. आणि ही भाजी खूप फेमस असा कोकणात आणि इतकी चविष्ट लागतं ना आणि एकदम सोपी पद्धत असा. तर चला मग आज एक रेसिपी पण बघूया. तर फणस तोडून घ्या आपण, म्हणजे जास्ती मोठं जाता कामा नाही, मीडियम आकाराचं शोधून तोडून घ्या फणस. मंडळी संध्याकाळ झालेलं असं आम्ही जरा संध्याकाळच येलो. तर तुम्ही नक्की कमेंट करा कोऱ्याच्या भाज्यात तुमच्या भागांमध्ये काय म्हणतात. बहुतेक पूस काय काय असं तरी नाव असा मी बघितलेलं आहे. नक्की कमेंट करा, माझं काय चुकलं असतं तर सॉरी. की अजून काय भाजी उतली आता आपण डायरेक्ट घराकडे जाऊया आपण कोरो घेऊन. त्याच्यानंतर मी तुमका दाखवतले कोऱ्याची रेसिपी. तर आता पायऱ्यात ना नेहमीच कधी ना कधी दुपारचा निमार असता, त्याच्यामुळे तापत असते. ह्या सगळं ना ओसाड कसा वाटतं एकदम निमरात असं येवत जाणे. पण संध्याकाळ झाले ना की इतक्या मस्त वाटतं ना हडे येऊ. आता तर नाही वाटलं तरी 6 वाजले आहोत आणि आता आम्ही कोरोगण घराकडे जातो. त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं असं वातावरण भारी. आणि आता तर सगळ्यांची लग्न चालू झालेली असत कोकणातली. त्या दिवशीच आमच्या बेबीचं साखरपुडा पण झालं. लवकरच त्याच्या लग्नाचा व्हिडिओ घेऊन आपण भेटाय. कोकणातली अजून एक पद्धत बघूया लग्नाची. तर मंडळी कोरं घेतलेलं आहे बघा, निदान इतकं तरी होयोच. तर आता ह्याची ही रेसिपी असा ही सगळी मम्मी करतली किंवा आजी करतली. कारण की मी आता कधीच ह्याची भाजी करूक नाही, बघूक पण नाही, खाल्लं असतान. तर जाऊया चला मग. आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटाया कोऱ्याच्या भाजीची रेसिपी घेऊन. या बघा येवच्या आधीच मान बाहेर काढला. सखी खडे गेला लपान काय बघतं हा. वरती आहे पहिला, ये हे बघ हे बघ, ये ये ये. बघ मग आकाटा दे हात द्या दे. चल बे आमका घरात जाऊ नये. कसा बघ बघ काय आता अय मास्क लागलेलं का ना सखी.
तर चला म्हणजे घरात जाऊया पहिल्यांदा. ओके ना, हाय फाय दिसा किती कधी दि बघे हात चावना नाही रे ता खाता पान खडसून जाऊन येला खेळा नेला. आत्ताच आम्ही येलो घराकडे येले म्हणजे आत्ताच मी संध्याकाळी मस्त नाही बघा सगळी कसा बाहेर बघता काय गो. हा हाय फाय दी चावाक नुसतं. तर मंडळी चुलीकडे आज जराशी थंडी लागाक लागली, मस्तपैकी धग पेटलेलं होतं. तर कुऱ्याची भाजी करूची पण नाही, रेसिपी एक वेगळी असं नाही की तो आणलो तोडलो आणि चिरून लगेच केली, तर तो शिजवचं वगैरे लागता. तर आता मी तुम्हाला दाखवते. चला सुरुवात करूया आपण कुऱ्याची भाजी करण्यासाठी. तर मम्मी आता पाटला जरा घेऊन येतील या कुरं चुलीकडे कापण्यासाठी. तर चला मग चुलीवर ठेवून दाखव काटो. तर आम्ही पाटला तर केलो, मम्मी पण इली या. तर आपणाक कुऱ्यासाठी लागणारा सामान म्हणजे एका टोपात पाणी घ्यायचा, ह्यो आपलं कोरं हा आडाळो आणि या केळीचा पान. तर मम्मी सांग आता काय काय तर याच चिरून घेतोय. हां मग ते वरचे काटे असतात ते जरा तासून घेऊ पाहिजे. दाखय जरा तोडल्यानंतर कसं दिसता डिंक बघ. तर याच्यात मंडळी गरे धराक नाही, गरे धरत नाही तोपर्यंत कोल्याची भाजी बरी असता, गरे धरले का ती बरी जाणार नाही. हां तर अशा प्रकारे असता. आता तुकडे करून घेतलं. तर मम्मीने तुकडे करून घेतल्या ना. ही जी वरती माव असता ती आणि मागचे काटे हे दोन्ही काढू गया. तर बारीक बारीक आता पीस करून घेतला काय. ती बाजूची काटेरी जी भाग आवरण असतात आपण काढून घेऊ काय. मावनी या काट्याचे बारीक माव काढल्यानंतर बारीक बारीक तुकडे करू गये आणि ते उकडत ठेवायचे लागतात. उकडल्यानंतर ते फट्टरीवर बारीक वाटू पाहिजे आणि त्याच्यानंतर भाजी बनवू पाहिजे. बारीक तुकडे करून मी पाण्यात उकडत ठेवतोय. तर पाण्यात ठेवचे लागतात, मग ते उकडू गये. तर मम्मी बाकीची बारीक बारीक कापा कशी करून घेता. मम्मीचे तडे भाकरे भाजून झाले आहेत. आता मी मीठ घेऊन येलोय, थोडंसं मीठ आपण टाकू आणि हे उकडत ठेवू काय. कलर बघा लगेच बदललो, डिंक असतं त्याच्यामुळे. खडे खडेसून बघता त्याची बघा खडेसून बघता. तर मम्मी जरा उकडूच्या आधी थोडासा मीठ घालता म्हणजे मोठा देतात एक वापरू जास्त. तर मम्मींना चुलीर टोप ठेवला ना तर जरा टोप ह्या जणा नाही ॲडजस्ट होणार नाही, त्याच्यामुळे पाटकडे असं नळं लायलो जाता. तर आता ह्या शिजल्या नंतर बघूया आपण. तर मम्मी फट्टर धुवून घेता, कारण की आपण ही ना भाजी जी असा ना ती फट्टरीर वाटूची असा. तर ही जी भाजी असते ना ही रात्री व्यवस्थित टोपात उकडत ठेवू काही, त्याच्यानंतर आपण ही सकाळी करू गावतली. हा तर आम्ही आज सकाळच्या नाश्त्याबरोबर करतो. मस्तपैकी किराण येता बघा. रात्री उकडत ठेवलं, ह्याचा डीग भरपूर असता ना, उकडत ठेवलं रात्रीने. आता सकाळी वाटून त्याचं भाजी बनवतोय. बऱ्याच दिवसांनी पाट्या वाळवंटावर जेवण लागतं नाही का, चव ह्याच्यामध्ये जास्त येतात. हे बघा मस्तपैकी मम्मीने बारीक एकदम जाताना मम्मी तर वाटल्यानंतर उकडलेला असता ना, उकडलेलं असल्यामुळे. मी बाई हाडलंय आपट्याचा भांडा. तर फणसाचा भाजी एक म्हणजे ना लसणीचा वास येऊ करूया. तर फोडणी घातल्या ना मम्मी. आम्ही खूप बारीक केलं, तुम्ही वेळा तर हातान पण मोडू शकताय. बारीकच बरं लागतं.